नमस्कार मित्रांनो, आज माता रमाई जयंती. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आजच्या या व्हिडिओमध्ये रमाई जयंती विशेष एक भाषण बघणार आहोत. हे भाषण वर्ग 8 ते 10 चे विद्यार्थी आपल्या भाषणासाठी वापरू शकता. तर चला मग बघूया माता रमाई जयंती भाषण. सन्माननीय व्यासपीठ व प्रमुख पाहुणे, माझे सर्व आदरणीय शिक्षक मंडळी आणि माझ्या बालमित्रांनो, आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आहे. माता रमाई आंबेडकर हे नाव आता एका व्यक्तीचे उरले नसून ते नाव आता समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे. जगात जे महान थोर पुरुष होऊन गेले त्या थोर पुरुषांच्या जीवनात त्यांच्या घरातील स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशाच्या मागे त्यांच्या आईचा वाटा होता, तसेच ज्योतिबा फुले यांच्या यशस्वी कार्याच्या मागे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा सिंहाचा वाटा होता. ठीक त्याचप्रमाणे दलितांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित, बोधिसत्व, युगांचा युगांधर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या थोर कार्यात सुशील, कर्तव्यदक्ष, त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता. माता रमाई या फार कष्टाळू, मेहनती व प्रेमळ होत्या. त्या बाबासाहेबांची एका बाळाप्रमाणे काळजी घेत असे. अशा महान थोर माता, जिने आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, भावनांचा त्याग करून लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली, त्या रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 वनंद या गावी झाला. रमाईला एक अक्का नावाची मोठी बहीण, गौरा नावाची लहान बहीण व शंकर नावाचा लहान भाऊ होता. अशा प्रकारे ते 4 भावंडे होते. रमाईच्या आईचे नाव रुक्मिणी होते व तिच्या वडिलांचे नाव भिकू असे होते. रमाईच्या आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती व रमाईच्या वयाच्या 6व्या वर्षी त्यांची आई रुक्मिणीचे निधन झाले. रमाई व तिची भावंडे आईविना पोरकी झाली. रमाईच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यामुळे घराची सगळी जबाबदारी ही रमाईवर आली होती. रमाई आपल्या सगळ्या जबाबदारी चोखपणे पार पाडायच्या. त्या पहाटे लवकर उठून घरातील सर्व कामे करायच्या. विकू तिला म्हणायचे की तू दुसरी रखमाच आहे, माझं बाळ लय गुणाच आहे. पण काळाच्या ओघाने त्यांचे वडील भिकू हे आजारी पडले. कालांतराने त्यांचा टीबी या आजाराने मृत्यू झाला. आईचे दुःख विसरले नाही की तोवरच वडिलांचा मृत्यूच्या दुःखाने त्यांना घेरले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच भिकूचा भाऊ व रुक्मिणीचा भाऊ लगेच धावत आले. त्या दोघांनी भिकूचे अंतिम कार्य उरकले व त्या 3ही भावंडांना घेऊन मुंबईला गेले. वयाच्या 9व्या वर्षी रमाईचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला. त्यावेळेस बाबासाहेबांचे वय 17 वर्ष होते. ते नुकतेच मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. रमाई या बाबासाहेबांच्या मनाचा आधार व विसावा बनल्या होत्या. त्यांचा संसार चालू झाला. रमाई या बाबासाहेबांची काळजी एका आईप्रमाणे घेत असत. त्या त्यांना त्यांच्या सर्व कामांमध्ये वेळोवेळी मदत करत असत. याचाच एक प्रसंग पाहूया. 1918 साली भीमराव मुंबईत होते. त्यावेळी भीमराव सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या नोकरीवर ते रुजू झाले होते. भीमरावांना 450 रुपये पहिला पगार मिळाला होता. पहिला पगार रमाईच्या हातात ठेवून भीमरावांनी तो तिला मोजायला लावला. त्यावर रमाई म्हणते, मी तर अडाणी आहे, एवढे पैसे कसे मोजणार. पहिला पगार रमाईच्या हाती देऊन तिला घरातील धन, धान्य, सामान आण असे भीमराव म्हणतात. आपल्या पतीचा पहिला पगार म्हणून रमाईने तिच्या बहिणी तुळजा, मंजुळा, गंगा यांना साडीचोळी, जावेला साडीचोळी आणि मुलांना कपडे घेतले. पगाराची सर्व पैसे संपवले. त्यानंतर काही दिवस गेले व रमाई भीमरावांना म्हणते की भीमराव साहेब पैसे हवे होते असे म्हटले. त्यावर भीमराव म्हणतात, रमा सर्व पैसे खर्च केलेत. अगं इतके पैसे खर्च करून जमणार नाही. मी काही कायमची नोकरी करणार नाही. अगं मला परत पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे. रमाई मनात दुःखी झाली आणि म्हणाली, साहेब परदेशात जाणार. बाबासाहेब रमाबाईला पुढच्या महिन्यापासून 50 रुपये देऊ लागले. रमाई बाबासाहेबांनी दिलेल्या त्या 50 रुपयाच्या 1.5 रुपयाची एक अशा 30 पुड्या करून बांधून ठेवीत असे व रोज एक पुडी सोडून त्यातील 1.5 रुपये खर्च करीत. अशा प्रकारे रमाई महिन्याला 45 रुपये खर्च करून 5 रुपयांची बचत करत असे. वरील प्रसंगावरून दिसून येते की रमाई या किती साध्याभोळ्या, कष्टाळू व काटकसरी होत्या. भीमराव रमाईचे खूप गुण गायचे. ते म्हणायचे, मी फार भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. अशा निस्वार्थ त्यागमूर्ती रमाईचे जितके गुणगान गावे तितके कमी आहे.
अशा थोर विनम्र व शालीनतेच्या मूर्तीला माता रमाईला वंदन करते व पुन्हा एकदा रमाई जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देते. भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात, केली हिम्मतीने प्रत्येक संकटांवर मात. पुण्यवान, धैर्यशील, हिम्मतवान बाई, सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई. धन्यवाद. जय भीम, जय भारत. तर हे होते रमाई जयंती निमित्त भाषण. तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर हे भाषण आपल्या मैत्रांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब